नमस्कार. विंडोजमध्ये आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त विंडोज ओपन करून म्हणजे जास्त ॲप्लिकेशन ओपन करून त्याच्यावर एकत्र काम करू शकतो एकाच स्क्रीनवर. आता या ठिकाणी मी एक ॲप इथं ओपन केलेलं आहे. ते आहे आपलं टेक्स्ट फाईल आहे एक नोटपॅडची. आता इथे एक PDF फाईल ओपन करतो. ही PDF फाईल एक ओपन झालेली आहे. आता या ओपन होत आहे, झाली ओपन. आता या दोन्ही फाईल आपल्याला एकाच स्क्रीनवर साईड बाय साईड पाहायच्यात समजा. तर याच्याकरता दोन पद्धती आहेत. पहिलं म्हणजे आपल्या कीबोर्डवर विंडोजचं बटन दाबून धरायचं आणि लेफ्ट किंवा राईट ॲरो दाबायचा कीबोर्डवरचा. आता विंडोज की दाबून धरून लेफ्ट की दाबली तर जी विंडो ओपन होती, ॲक्टिव्ह होती, ती विंडो स्क्रीनच्या लेफ्ट साईडला आलेली आहे. आणि कीबोर्डचं विंडोज की सोडल्यानंतर दुसरी जे ॲप्लिकेशन आपलं उघडं आहे, जी टेक्स्ट फाईल आहे आपली, ती स्क्रीनच्या अर्ध्या भागात तिला क्लिक केलं की इथे आता या दोन्ही फाईल साईड बाय साईड दिसत आहेत. आता हे झालं, दोन फाईली एकाच वेळी आपण एका स्क्रीनवर बघतोय. समजा आपल्याला दोनपेक्षा जास्त बघायचे, समजा 3 बघायचे आहेत किंवा 4 बघायचे आहेत. मी इथे एक फोल्डर ओपन करतो. हे फोल्डर माझ्या दुसऱ्या स्क्रीनवर गेलं होतं, मी ते इथे आणलं. मग आता काय काय ओपन आहे आपलं? हे फोल्डर ओपन आहे, ही फाईल एक ओपन आहे टेक्स्ट फाईल, आणि ही PDF फाईल ओपन आहे. हे 3 झाले. अजून एक काहीतरी ओपन करू. आता या सगळ्याचा रेफरन्स घेऊन आपल्याला एखादा ड्राफ्ट करायचा आहे किंवा एखादा राईटअप तयार करायचा आहे. तर त्याच्याकरता वर्ड पण उघडलं मी इथे टायपिंग करता. आता समजा आपल्याला चारही फाईल एकत्र बघायच्या आहेत. तर इथे हा जो रिसाईजचा आयकॉन आहे, कुठल्याही विंडोवर गेलं तरी हा आयकॉन जर इथं गेलो आपण तर आपोआप हा व्ह्यू हायलाईट डिस्प्ले होतो इथे. आता मला 4चा लेआउट पाहायचा आहे. आता 4च्या लेआउटमध्ये मी समजा इथे क्लिक केला, हा 4चा लेआउट आहे, 1 2 3 4 या ठिकाणी. तर आता मला वर्ड जे आहे ते मला स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात वरच्या साईडला पाहिजे, तर मी या लेआउटला इथे क्लिक करेन. वर्ड या ठिकाणी गेलं डाव्या कोपऱ्यात उजव्या हाताला. आता इथे 3 विंडोज दिसत आहेत आपल्याला. तर आता समजा मला हे जे फोल्डर आहे या ठिकाणी, हे फोल्डर या एरियामध्ये पाहिजे. तुम्ही त्याला क्लिक केलं, की ते त्या एरियामध्ये फिट झालं. आता मला ही टेक्स्ट फाईल आहे, ही टेक्स्ट फाईल समजा मला या फील्डमध्ये पाहिजे, तर मी या ठिकाणी या टेक्स्ट फाईलला क्लिक केलं. आणि चौथी ही जी फाईल आहे PDFची, ती मला या एरियामध्ये पाहिजे, तर मी या फाईलला क्लिक करेन. आता हे चारही फाईल माझ्या एका ठिकाणी एकाच व्ह्यूमध्ये ओपन झालेत. कंट्रोल आणि माऊसचं व्हील फिरवून मी व्ह्यू माझा लहान मोठा करू शकतो. तर अशा प्रकारे आपण एकाच ठिकाणी 3-4 विंडोज वगैरेवर काम करू शकतो. त्याच्याकरता या रिसाईजच्या ह्याच्यावर जायचं आयकॉनवरती आणि जो लेआउट पाहिजे आपल्याला तो घ्यायचा. 3चा घेता येईल, हा 4चा लेआउट घेता येईल या ठिकाणी. अशा पद्धतीने कामं बऱ्यापैकी सोपी होऊन जातात, की समोरच एखादा रेफरन्स फाईल आणि त्याचं ड्राफ्टिंगची फाईल ही एकाच वेळी ओपन करून आपल्याला काम करता येतं. धन्यवाद.